पिंपरी चिंचवड या दोन संघात क्वार्टर फायनल. डायनामिक कंपनीचे HR सचिन सर आणि मांढरे सरांचं शुभागमन. दोनही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. सामना इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. शेवटची अंतिम मॅच ओपन खुल्या गटातील. पहिलाच बॉल कव्हर पॉइंटला प्रथमेश राठोड आणि प्रयत्न चांगला आहे. एफर्ट्स कमालीचे. चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण अतिशय देखणं आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती प्रथमेश राठोडला मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं संघाचं खातं मैदान उघडले गेले. 1 चेंडू 2 4 षटकांची मॅच. 4 ओव्हरचा सामना. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. जो संघ जिंकणार तो संघ बक्षीस पात्र होणार. आतापर्यंत बक्षीस पात्र फेरीत दाखल होणारे संघ इथे आपण मैदानी पाहिलेले आहेत. 2 संघ बक्षीस पात्र चालले आहेत आणि तिसरा संघ कोणता यावरती प्रश्नचिन्ह आहे. सिद्धार्थ जाधव गोलंदाजीच्या मार्क होती प्रथमेश राठोड साठी. बॅटच्या आतील कडा घेऊन विकेट किपर अडवतात पप्पू रामगुडे. तोपर्यंत एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर ते कमबॅक केला. ते पुनरागमन वापसी देखील इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर इथे आपण पाहिलं तर मैदानी सजवलं होते. पॉवर प्ले देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे एकच षटक ते देखील आपण इथे पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक टीप मध्ये आहे. तोपर्यंत एक सिंगल येते. चालू असलेल्या सामन्यात सर एकाच षटकात 3 विकेट कोणताही गोलंदाज घेत असेल तर गणेश शेठ पडवळ यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. दिलीपजी मांडेकर सर आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. बाळासाहेब चिदवणे कुलदीप शेठ पडवळ उद्योजक उपस्थित होत आहेत. या तीनही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. विकतचे मांडेकर याही मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू आणि 2 धावा धोपल होत आहेत. सिद्धार्थ जाधव गोलंदाजी करतोय. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर शुभम शेळके जो स्ट्राईक वरती आलाय. 3 चेंडू 3 आल्यात. फटका मात्र खेळलाय लॉंग ऑनला. शुभम शेळके इथे बरसतोय क्वार्टर फायनल मध्ये. शुभमच्या बॅट मधून पहिला षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. काय फलंदाजी इथे आपण पाहिलं तर सजवलं जाते. शुभम शेळके आक्रमण करतोय. 1 चेंडू केला आणि 6 धावा त्यानं इथे आपण पाहिलं तर बनवल्यात. अगदी तो डगआउट मधून पासूनच शुभम शेळकेच्या नावाच्या चर्चा आपण पुणे जिल्ह्यात सातत्याने ऐकल्यात. आणि या खेड तालुक्यातून हे मैदान शुभम शेळकेला फार लकी राहिलेलं आहे. हुतात्मा राजकोट प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये शुभम शेळके सातत्यानं ओमसा 11 संघाचा याचा आयडॉल याचा आयकॉन म्हणून पाहायला मिळतो. आज तो पुन्हा एकदा ओपन खुल्या गटात फलंदाजीचा हाकार माजवतोय. षटकारा पाठोपाठ शुभम शेळकेच्या बॅट मधून एक टप्पा घेत चौकार. मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. प्रयत्न सुरू आहेत शुभम शेळकेचे. 2 चेंडू 10 धावा. टीमची संख्या 13. पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहतोय. शुभम शेळके बॅटिंग करतो. तो नॉन स्ट्राईक एंड होती. प्रथमेश राठोडला आपण पाहतोय. शुभम आणि प्रथमेश या सलामीच्या आघाडीच्या जोडीनं टिट फॉर टॅट एक जसं तशी प्रत्युत्तर देणारी क्वार्टर फायनलची सुरुवात केली. 5 चेंडू 13. ओव्हरपी चेंडू होता. वेगावरती स्वार होते शुभम शेळकेसाठी. सिद्धार्थ जाधवचा हा एक डॉट बॉल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना ओमसा 11 कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन बांबोली खेड पुणे बिनबाद 13 धावा. विनंती एकच आहे. वेळ वाचवा. 5:30 वाजलेला आहेत. वेळ ती मॅच आपल्याला इथे पूर्ण करायची. त्यामुळे थोडी घाई करा. वेळ देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचं आहे. वेळेची काय बंधनं देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात आहेत. 13 धावा धोपल होत आहे. टेनिस क्रिकेट ऑफिशियली पुणे चॅनलला देखील आपण फॉलो करा. त्यावरती देखील आपण अनेक व्हिडिओज अनेक रील पुणे जिल्ह्यातील खेळाडूंच्या सातत्याने पाहतोय. याही स्पर्धेच्या अनेक अपडेट तेही मात्र आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. किरणची भागीत यांच्या माध्यमातून ते टीम ते पेज आपण पाहिलं तर
नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आपण आवर्जून त्याही पेजला फॉलो करा. आंबेटान चषकाच्या अनेक अपडेट, अनेक व्हिडिओज, अनेक रील आपल्याला पाहायला मिळतील. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. पहिला चेंडू प्रथमेशचा धावसा, प्रथमेश राठोडला चेंडू मात्र पाठवलाय ऑन साइड, मिड विकेट सीमारेषा पार, टोले चंगपार. आंबेटान चषकाचा कणकणीत षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेटान चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. 19 धावा आणि सौजन्याने आपल्याला केलं. हॉटेल समाधानचे ओनर सकाराम शेठ घाटे, उद्योजक चेतन शेठ पडवळ या दोन्ही बक्षीसदात्यांचं स्वागत आहे. 19 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना तो मात्र इथे सुरू आहे. पॉवर प्ले संपला आणि षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले ते सुरू आहे. 19 धावा धावपल होत आहेत. विकास शेठ मांडेकर, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट उपस्थित आहे. त्यांचे स्वागत आहे. आंबेटान चषक मध्ये श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटानच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. 19 धावा धावपल होत आहेत. प्रथमेश जाधवचा चेंडू होता, कव्हरला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक संगनायक विजय खडके चेंडूवर येत आहेत, अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर पाहतोय. धावसंख्या पुढे जाते, स्कोर काढून ते आकडे बदलतायत. पॉवर प्ले संपलाय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन इथे बदलले गेले. 20 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन, तुम्ही थोडी घाई करा. सेकंड इनिंग मध्ये अंधार पडण्याची शक्यता आहे. बॅडलाईटची तक्रार आयोजक कमिटी स्वीकारणार नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे. रोहन पवार चेंडू खाली, टेकन, व्हेरी गुड कॅच, कार्बन कमाल कॅच, विकेट चोल पतन. फलंदाज शुभम शेखे इथे मात्र येतोय आउट. पहिला धक्का, पहिला फलंदाज सेलबात. संधी थेट पठ्ठ्याने घेतली. दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट येते निबाट. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. फलंदाजसाठी फलंदाज कुणाल खोंड जो मात्र बॅटिंग साठी आता मैदानात उतरलाय. आज या संघात फलंदाजांची एकापेक्षा एक सरस फार मोठी नाव आहेत. ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट दानानं सोडले. पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंच्या नावाच्या चर्चा राहिल्यात ते खेळाडू आज ओम साई 11 कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन बांबोली खेड पुणे या संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाचड एक हिरे घेऊन आलेत कैलास भाऊ निकाडे या टीम मध्ये आणि टीमची संख्या 1 गडी बाद 20 धावा. लकी ड्रॉच्या माध्यमातून उद्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेटान या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी 2 स्पोर्ट्स सायकल इथे आपण आयोजकांच्या वतीने देणार आहोत. स्लोअर वन चेंडू होता, लॉंग ऑन ला खेळलाय. कुणाल खोंडच्या बॅट मधून फटका आणि क्षेत्ररक्षक तिथे पंबल होतोय, चुका करतोय. 1 धाव, एकीचं रूपांतर 2 धावांमध्ये. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवला जात आहे. 22 रन, 1 गडी बाद 22 धावा. 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. कुणाल खोंड बॅटिंग करतोय, 1 चेंडू 2 धावा. प्रथमेश राठोड बॅटिंग करतोय, 5 चेंडू 10 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहेत. 4 षटकांची मॅच आहे. ऑल इंडिया ओपन गटातील क्वार्टर फायनल. बॅटचा अंदुरी किनारा, टेकन, व्हेरी गुड कॅच, वंडरफुल कॅच बाय पप्पू रामगुडे. टेकन, व्हेरी गुड, ब्रिलियंट कॉट. जितकं कौतुक कराल ना अविनाश रामगुडेचं कमी आहे. फलंदाज कुणाल खोंड आउट बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली. दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. दोन गडी बाद 22 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 षटकांची 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. अक्षय टावरे जो आता बॅटिंग साठी मैदानात उतरलाय. संघाचे संघमालक कैलास भाऊ निकाडे गोव्यावरतून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. टीमला सदिच्छा शुभेच्छा आहे. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 22 रन, 2 गडी बाद 22 धावा.
यावेळेस मात्र खेळलाय फटका अप्रतिम. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी करतोय दिग्विजय घंटे आणि तिथे आपण पाहिलं तर चेल सुटलाय. तोपर्यंत मिळत आहे 2 धावा. तिसरीचा एकच धाव येते, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे नकार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा. 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत. अनिल भाऊ दौणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 23 धावा धावफलक होत आहेत. 2 विकेट गेल्या, 2 षटक संपलीत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू होते. कैलास भाऊ निकाड यांच्या वतीनं नरेश ठोमे सरांसाठी आणि माझ्यासाठी प्रत्येकी 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. संघ मालकांचा आभारी आहोत. 23 धावा, 2 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर. करण दंडेड आपण पाहतो 11.50 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 23 धावा धावफलक होत आहे. 2 गडी बाद. ओमसा 11 कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन बांबोली खेड पुणे प्रथमतः बॅटिंग करतोय. बॅटची आतील काढा घेऊन चेंडू मात्र खेळलाय. टी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक दूर वरती आहे. वेगन येतो, अडवतो, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर येते. ललित चौधरी गोलंदाजीच्या मार्क होती. 24 धावा धावफलक होत आहे. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रयत्न करावे लागतील धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशनला. काही डॉट बॉल विकेट महत्वाचे असतील. 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे मैदानी पाहतोय. तर एकातून मोठे फटके अपेक्षित आहे बॅटिंग करणाऱ्या ओमसाई 11 टीम कडनं. स्लोअर 1 चेंडू होता. किती परिवर्तन केले, फिरकीचा जादूगार आहे. व्हेरिएशन आपण सातत्याने पाहतोय. गोलंदाज ललित चौधरीच्या गोलंदाजीतून एक सिंगल येते. 2 गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. रोखून ठेवले बॅटिंग करणाऱ्या टीमला ओमसाई 11 बांबोली खेड संघाला. 25 धावा धावफलक होत आहे. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. ऑल इंडिया ओपन गटातील क्वार्टर फायनल जो संघ जिंकणार तो बक्षीस पात्र होणार. जो संघ विजेता होणार तो संघ उद्या स्पर्धेत आपल्याला सेमी फायनल इथे मात्र खेळताना पाहायला मिळणार आहे. पायाच्या सह्याने चेंडू अडवलाय. पैकी सुरेखा बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत एक सिंगल येते. 2 गडी बाद 26. षटक क्रमांक 3 मैदान सुरू असताना शेवटचे 9 चेंडू बाकी आहे. 26 धावा धावफलक होत आहेत. काही मोठे फटके आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे मात्र अपेक्षित आहे. अक्षय टावरे 3 चेंडू 3. प्रथमेश राठोड 6 चेंडू 11. 26 धावा धावफलकावर. स्लोअर 1 चेंडू होता. फटका खेळायचा होता प्रथमेश राठोडला. रनआउटची संधी. फेकी सुरेखा बॅकअपला चॉप आहे. डॉट बॉल एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक होते. आकडे बदलत आहेत. ललित चौधरीने 4 चेंडू टाकलेत आणि खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. 27 धावा धावफलक होत आहेत. 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 षटकांचा आणि 4 ओव्हरचा सामना तो मात्र सुरू आहे. अक्षय टावरेसाठी चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. विकेट किपर अडवतोय पप्पू रामगुडे आणि इथे आपण पाहिलं तर येते आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 27. 2 गडी बाद 27 धावा. तिसरे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच. 4 षटकांचा सामना. 27 रन. अक्षयच्या बॅटची एज घेऊन तडमन अडवतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय आणि षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 27 धावा. ओमसाई 11 कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन बांबोली खेड पुणे 27. 2 गडी बाद. शेवटचा अंतिम षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. स्लॉगवर टेतोर आपण पाहतोय. धीरेनभाई शहा स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड या संघाकडे गोलंदाजांची प्रचंड मोठी रेलचेल आहे. ललितला आपण पाहिलं. विजय खडकेला आपण पाहतोय. प्रथमेश जाधव सिद्धार्थ जाधव या गोलंदाजांच्या गोलंदाजी आपण पाहिल्या. 27 धावा धावफलक होत आहेत. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या. शेवटचं अंतिम षटक करेल गोलंदाज विजय खडके. 27 धावा धावफलक होत आहे. शेवटचे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. पहिलाच बॉल डीप मिड विकेटला पाठवलाय. प्रथमेश राठोडचा राऊडी तडाखा. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. कडक षटकार.
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. 33 धावा धावपल होत आहे. 2 गडी बाद. प्रथमेश राठोड एकांकित झुंज देतोय. हा लढवई आहे, तो लढणार आहे, भिडणार आहे, खेळणार आहे, झुंजणार आहे, धावा बनवणार आहे. कारण का प्रथमेश राठोडला माहिती आहे जो झिजणार तोच इथे जिंकणार आहे, जो संघर्ष करणार आहे तोच इथे जिंकणार आहे. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांच्या पराकाष्ठा सुरू आहेत. 33 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. विजय खडकेवरती त्याने हल्ला प्रति हल्ला केलाय, आक्रमण करायला सुरुवात केली. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेल टिपलाय, विकेट चेल पातान, विकेट येते आणि विजय खडके इथे विकेट मिळवतोय. प्रथमेश राठोडला करतोय आउट बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. इथे बॅटिंग साठी मॅन इन फॉर्म बॅटर बॅटिंगला 33 धावा धावपल होती. 3 गडी बाद. अक्षय तावरेच्या शोभतील आपण पाहिलं तर शुभम गीते मैदानाच्या आतमध्ये आहे. या संघात एकापेक्षा एक वरचढ खेळाडू आहेत. कराबोडी नगरीचे प्रतितेश उद्योजक, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग, खेड तालुका प्रीमियर लीगचे आयोजक आणि ज्यांनी या स्पर्धेला एक स्पोर्ट्स सायकलचे सौजन्य केले ते उद्योजक आदरणीय किरण तात्या कड पाटलांचे शुभागमन होते. त्यांचं पुन्हा एकदा श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण चषक मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 33 धावा धावपल होत आहे. 3 गडी बाद. 4थं षटक सुरू आहेत. शेवटचे 4 चेंडू मात्र बाकी आहेत. ऑल इंडिया ओपन गटात शुभम गीतेचा तडाखा, तुम धडाका लॉंगॉनला पाठवलाय. दानोरीच्या सुपरस्टारनं षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. 39 धावा. शुभम गीते मॅन इन फॉर्म. उभरत्या सिताऱ्यांचा कोहिनूर आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव शहरी मतदारसंघातील दानोरीचा सुपरस्टार रॉकस्टार जो मात्र बॅटिंग साठी मैदानात उतरलाय. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार. विजय टू शुभम. फटका केला. एक्स्ट्रा कव्हर कॅप मोठा शुभम गीतेचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र साईल षटकारा पाठोपाठ चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 43 धावा धावपल होत आहे. 3 गडी बाद. 4थं षटक फार महागडं ठरते. या षटकात 4 चेंडूवरती आलात. 16 धावा, 1 विकेट. प्रथमेश राठोडला आउट करतो विजय खडके, परंतु समोर शुभम गीते इज द मॅन ऑन फायर. टप्पा पडलाय, पडू दिलाय, वाट पाहिली, एक टप्पा घेत अडवतोय चेंडू. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. फेकी लाजवाब. तोपर्यंत एक सिंगल येते. 44 धावा धावपल होत आहे. शेवटचा चेंडू पहिला इनिंग पहिल्या डावातील इम्पॉर्टंट आहे. विजय खडकेसाठी महत्वाचा आहे. अक्षय तावरेसाठी. ओमसा 11 कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन बांबोली खेड पुणे विरुद्ध धीरनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड या 2 संघात रंगलाय ऑल इंडिया ओपन गटातील क्वार्टर फायनलचा सामना. विजय टू अक्षय. शेवटचा चेंडू बॅटचं टॉप एज. पप्पू रामगुडे चेंडू खाली टिपलाय जाईल. विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूवरती विकेट बनवल्या. 44 विजयासाठी बनवायच्या 24 चेंडू 45 धावा. साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. 11 कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन बांबोली खेड पुणे संघ आपण पाहिलं तर एका लाईनीत एका ओळीत मैदानात दाखल होते. क्षेत्ररक्षण करण्यासाठी टीम आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करताना बनवल्या 44 धावा, 24 चेंडू आणि 45 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं तर सेट केले. प्रथमतः बॅटिंग करताना ओमसाई 11 कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन बांबोली खेड पुणे संघानं तर धीरनबाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवडला बनवायच्या 24 चेंडू 45 धावा. बॅटर थोडं पटपट पाठवा विजय अण्णा खडके आणि टीम, कारण का बॅडलाईटची तक्रार आयोजक स्वीकारणार नाही. आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच आहे.
आंबेठाण चषक 2025 आपण पाहताय श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण समस्त ग्रामस्थ आंबेठाणकरांचं एक सुंदर भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहताय। आज ऑल इंडिया ओपन गट शेवटची मॅच आणि उद्या स्पर्धेचा अंतिम समारोपाचा दिवस देखील आपण पाहणार आहोत। बनवल्यात 44 टार्गेट ठेवले 45 आघाडीचे बॅटर आता बॅटिंग साठी मैदानात उतरतील। धीरनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी चिंचवड टीम कडनं आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय नरेश चिडोमे सरांना। धन्यवाद उत्तम सावंत सर। जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे। आंबेठाण चषक श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण कडून आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची सायंकाळ रम्य सायंकाळ 2025 ला निरोप देणारी सायंकाळ आणि उद्या 2026 च स्वागताची जय्यत तयारी करणारी सायंकाळ। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रंगते मॅच अत्यंत दोन दमदार संघांमध्ये। धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध ओम साई स्पोर्ट्स क्लब अर्थातच कैलास शेठ निखाडे स्पोर्ट्स फाउंडेशन बांबोली। दोन्ही तगड्या संघांमध्ये इथे मॅच आहे। 4 षटकांचा खेळ संपलेला आहे। 44 धावा फलकावरती विजयासाठी 45 धावांची गरज आहे। तर खेड तालुका प्रीमियर लीग चे आयोजक सन्माननीय उद्योजक किरण भाऊ कड यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते। आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या वर्षी जी स्पर्धा आपण याच मैदानामध्ये बघितली होती अनुभवली होती तर स्पर्धेचे आयोजक किरण भाऊ कड उद्योजक इथे उपस्थित आहेत, सामन्याचा आस्वाद घेत आहेत। आज संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची देखील मोठी गर्दीचा महापूर आणि त्यातच रंगणारा हा आंबेठाण चषक। आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे ती आज सफळ संपूर्ण होताना आपण बघतोय। उद्या खरं तर फायनल आहे आणि गाववाईज विभागातून शहरी ग्रामीण ओपन विभागातून सेमीफायनल मध्ये आतापर्यंत 3 संघ दाखल झालेले आहेत। तर आज चौथा संघ कोणता आहे तो या सामन्यामधून स्पष्ट होणार आहे। पहिल्या दिवशीचा उपांत्यपूर्व फेर, चला स्पीडअप करा, मॅच सुरू करा लवकर, चला। पहिल्या दिवशी एक क्वार्टर फायनल शिल्लक आहे त्यामुळे उद्या एकूण 5 मॅच आपल्याला अनुभवायच्या आहेत। एक क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल, एक फायनल आणि एक सेलिब्रिटी मॅच, अशा 5 मॅच उद्या आहे। उद्या दमदार खेळ आहे। इथे पहिला चेंडू हो कव्हर्स मधून कव्हर पॉइंट मधून चेंडू बाजूला जातो। शुभम शेळके तिथे कव्हर करणार आहे। 1 धाव इथे प्राप्त होणार आहे। मोन्या पठाण सोलापूर जिल्ह्यातला हा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आहे। तर स्ट्राइक एंड वरती आता असणार आहे रोहन पवार, रवी घुले, रोहन पवार। दोन्ही सलामीवीरांनी आज प्रचंड प्रभावित केलेला आहे। मोन्या पठाण गोलंदाज आहे, तर रवी घुले आणि रोहन पवार स्ट्राइक एंड वरती। शेवटच्या चेंडू पर्यंत रोहन पवार मगाशी मैदानामध्ये खेळला। एक नेत्र दीपक विजय आपल्या संघाला त्याने मिळवून दिला। टीम अडचणीत असताना देखील तो उभा राहिला, शेवटपर्यंत तो ठाण मांडून राहिला, आपले विकेट जाऊ दिली नाही आणि मोक्याच्या क्षणी धावा बनवल्या आणि टीमला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला होता। रोहन पवार आता देखील त्याच्याकडेच नजर असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला स्ट्राइक एंड वरती रवी घुले। उद्या फायनल साठी एक बक्षीस आलेलं आहे। फायनल उद्या होणार आहे, बक्षीस आजच आहे। याच वर्षी फायनल पुढच्या वर्षी आहे, पण याच वर्षी बक्षीस आलेलं आहे। सन्माननीय दिलीप भाऊ मांडेकर साहेब, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी, यांच्याकडून फायनल मॅच मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर होते। वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव फलकावरती 3 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत। 45 धावांचं आव्हान समोर आहे। 4 षटकांचा सामना। मोन्या पठाण गोलंदाज, मॅन फ्रॉम सोलापूर। हो शॉट चांगला आहे, क्षेत्ररक्षण दमदार आहे। अक्षय तावरे समोर आहे,
चांगलं क्षेत्ररक्षण, धावा घेऊ देत नाहीये. धावफलक तिथेच थांबलेला आहे. 3 धावा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. सोपी धाव नसणार आहे ती, कारण समोरचा संघ धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आहे. माफ करा, ओम साई. ओम साई स्पोर्ट्स क्लब. ओ हो, फटका चांगला आहे आणि लांब सुद्धा आहे. धावा मिळतील 6. रवी घुले. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. रवी घुले. चमकला रवी, तळपला रवी, तापला रवी, कोपला रवी. रवी घुले. बाहेरची कड आहे. थर्ड मॅन. ओहो हो, तात्या. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा सेव्ड केल्यात. 1 धाव इथे मिळेल. फलकावरती 10. पहिलं षटक अजून सुरूच राहणार आहे. षटक चांगलं राहिलं, जी सुरुवात हवी होती. एक महत्वाचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. ज्यांनी सर्व खेळाडूंसाठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला दिलेले आहेत. प्रतिथयश उद्योजक, क्रिकेटचे एक निष्णात खेळाडू आणि खेड तालुका प्रीमियर लीगचे आयोजक उद्योजक किरण तात्या कड यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. सन्मान्य दिलीपजी मांडेकर, सन्मान्य गोविंदाबा दौने सरपंच यांना विनंती आहे, आपण उद्योजक किरण तात्या कड यांना सन्मानित करा. ज्यांच्याकडून आपल्याला स्पोर्ट्स सायकल प्राप्त झालेली आहे. उद्योजक किरण तात्या कड आवर्जून स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या बिझी शेड्यूल मधून इथे उपस्थित आहेत. किरण तात्यांचा सन्मान संपन्न होतोय. स्पीडअप करा, मॅच स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. चला. प्रथमेश राठोड. मंचावरती उद्योजक किरण तात्या कड यांचा सन्मान संपन्न होतोय. सातत्यानं खेड तालुक्यातल्या क्रिकेटमध्ये भरीव योगदान देणारे उद्योजक, प्लेअर ऑफ द डे साठी स्पोर्ट्स सायकल त्यांनी आपल्याला दिलेली आहे. दानशूर असे उद्योजक. त्याचबरोबर उपसरपंच राहुल शेठ पानमंद यांचाही सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सन्माननीय बाळासाहेब दौने, सन्माननीय कुलदीप दादा पडवळ या अतिथींना विनंती करतो, आपण सरपंच राहुल पानमंद सरांना सन्मानित करायचं आहे. खेड तालुका प्रीमियर लीग, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग या दोन्ही स्पर्धांचे आयोजक. ओ हो, लांब आहे, खूप लांब, मोठा षटकार. रोहन पवार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025. सरपंच उद्योजक राहुलदादा पानमंद यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. सरपंचांचं देखील या स्पर्धेमध्ये, खेड तालुक्यातल्या कुठल्याही स्पर्धेमध्ये योगदान आहे. आज त्यांचे मित्र त्यांच्या बरोबर नाही ते, अन्यथा आम्ही बघत असतो जिथे क्रिकेट आहे तिथे 2 नावं असतात. यस यस, कडक कडक कडक, सुपर कडक. रोहन पवार. दुसरा षटकार. प्रथमेश राठोडला आसमान दाखवलंय. धमाकेदार रोहन, रॉकिंग रोहन मैदानामध्ये. 23 धावा फलकावरती. 16 चेंडू 22 अशी स्थिती आहे. फलंदाज इथे बरसतायत, कोसळतायत, पाणी पाणी करून टाकतायत मैदानाला. रोहन पवार. तिसरा आला तर वैभव दौंडे सरांकडून 500 रुपये. ओ, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला होता, जोरात टाकला होता, खांदा मारला होता. आखूड टप्प्याचा चेंडू इथे जाईल. निर्धाव होणार नाही. गोलंदाजासाठी निर्धाव असेल, फलंदाजांसाठी 1 धाव मिळणार आहे. लेग बाईज. 24 धावा. 15 चेंडू 21 अशी स्थिती आहे. रवी घुले आता स्ट्राईक एंडवर. रवी रोहन या जोडीनं आज धुमाकूळ घातलाय ग्राउंड वरती. सकाळपासून या दोघांनी गोलंदाजांना त्रस्त केलंय. 21 अजून पाहिजेत. प्रथमेश राठोड डावखुरे आताचा फलंदाज. रवी घुले समोर. बाहेरची कड निश्चित नाहीये, बाहेर होता चेंडू. एक निर्धाव चेंडू बघणार आहोत आपण. 24 धावा फलकावरती. धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन
14 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार प्रथमेश राठोडला रोहन पवारने चढवले. ओम साई 11 कैलास भाऊ निखाडे युवा मंचनं सामना जिंकला. तर विकासजी मांडेकर उद्योजक यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आंबेठाण म्हटलं की दानशूरतेचा परिचय देणारे ग्रामस्थ, क्रिकेटवरती किंवा कुठल्याही खेळावरती प्रेम करणारे ग्रामस्थ. तुम्ही बघितलं असेल, मी कुठल्याच गावामध्ये इतकं छान मैदान डेव्हलप केलेलं बघितलं नाही. ग्रामस्थांनी हमखास तयार केले, हमखास जपलेलं ग्राउंड आहे. त्याबरोबर बाजूला आपण पाहतो योद्धा शेतकरी युगात्मा स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुल, प्रेक्षकांसाठी स्टँड ग्रामस्थांनी बनवलेले आहेत. आणि तिथे कबड्डी कुस्ती त्याचं मैदान देखील तिथे असतं. षटक संपलेले, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 25 धावा फलकावर, 2 षटक संपलेली आहेत. 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू मध्ये 25 आलेले आहेत, 12 चेंडू मध्ये 20 हव्यात. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. पंचांनाही सूचना आहे, गोलंदाज कोण आहे त्याला बॉलिंग वरती उभं करा लगेच. चला 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 पटकन. आणि फील्ड सेटिंग. आपल्याकडं वेळ फार कमी आहे, त्यामुळं विनंती आहे थोडीशी घाई करा. गोलंदाजी मध्ये परिवर्तन. नजीर शेख गोलंदाज. नजीर शेख गोलंदाज. शेवटची 2 षटकं 20 धावा. आज बऱ्यापैकी धावा डिफेंड झाल्या, धावा बनवलेल्या देखील आहेत. लेंथ बॉल, फसलेला फटका. नजीर डाऊन दी बॉल आणि कॅच सुटतोय नजीर कडून. रोहन संकटात इकडे, परंतु संकट टळलेलं आहे. स्वतःच्याच गोलंदाजीवरती कॅच घेऊ शकलेला नाही. खरं तर फॉलो थ्रू मधून मागे जा टिपणं अवघड आहे, परंतु ज्या पद्धतीनं तो चेंडूच्या खाली पोहोचला होता, कॅच गरजेचाच होता इथे, तो सोडणं परवडणार नाही. 1 धाव प्राप्त होते. रवी गुलेला जीवदान. 26 धावा फलकावर. 11 चेंडू 19 या स्थितीमध्ये मॅच. लेंथ बॉल. वेग भन्नाट या गोलंदाजाकडे. सव्वीस धावा फलकावरती आहे. सव्वीस धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा नजीर समोर रोहन आहे. ओहो, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. काय वेग आहे, भन्नाट वेग नजीरचा इथे. निर्धाव चेंडू जाईल. संघनायक निलेश शिंगवले यांना विनंती आहे की अजिबात खेळाडूंना एकत्र बोलू नका. जाऊ द्या प्रत्येकाला. चेंडू गोलंदाजाच्या हातात द्या, असं टाकू नका. 2-2 सेकंद वाचवायचे आपल्याला. मॅच कंप्लीट होणं अत्यंत महत्वाचं आहे. दोन्ही संघांना पुरेशा उजेडातच खेळायला मिळावं अशी आमची तमाम प्रेक्षकांची भावना आहे. सामना चांगला व्हावा, कोणावरही अन्याय होऊ नये ही आयोजकांची भावना आहे. त्यामुळे थोडं स्पीडअप करा, घाई करा. 26 धावा फलकावरती. वेगवान नजीर. आज त्याच्या वेगाला सुद्धा धुमारे फुटलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये लेंथ बॉल खांडून काढावा लागला. गोफन फिरवली जरूर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावेसाठी निघालाय तो, मात्र वेगवान थ्रो. कमालीचा मोन्या पठाण बघतोय आपण डीप मिड विकेटवर. वेगवान थ्रो त्याच्याकडून. 27 धावा फलकावरती आहेत. 8 चेंडू 18 धावा. काय गोलंदाजी आहे नजीर शेखची. 2 धावा फक्त या षटकामध्ये आल्यात. चांगला स्पेल येतोय रवी घुलेसाठी. आता नजीर. वेगवान गोलंदाजीनं प्रभावित केलं इथे दोन्ही सलामीवीरांना. पुन्हा लेंथ मात्र डावेष्टीच्या बाहेर आहे. लाईन भरकटतोय. एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. 28 धावा धाव फलकावरती आहेत. पटकन पटकन स्पीडअप करा. थोडासा लाईन भरकटला. आणि यावेळेस असं होतं जे उजवा फलंदाज डावा फलंदाज एका पाठोपाठ एक जर तुमच्या समोर यायला लागले स्ट्राईक एंडवर, तर कुठल्याही गोलंदाजाला
लाईन सांभाळणं थोडंसं कठीण जातं, कारण उजव्या हाताच्या गोलंदाजाला तुम्हाला उजव्या इष्टच्या बाहेर चेंडू टाकायचा आहे, तो जर डाव्या इष्ट असेल तर त्या डाव्या इष्टच्या बाहेर चेंडू टाकायचे, पुढे टाकायचे. यस हो, हेलिकॉप्टर मात्र थेट क्रॅश लँडिंग. अक्षय तावरे इज देअर. फलंदाज रवी घुले बाद. मोठं यश नजीर शेखला. तर सेलिब्रेशन नकोय, कुणी एकत्र येऊ नका, लगेच जागेवरती चला. चला सगळे. मोन्या कामटे गोइंग टू युअर प्लेस. मोन्या पठाण बाकी सगळे चला, जागेवर चला. अविनाश रामगुडे. ओम साई 11 संघानं इथून सामना जिंकला. तर त्यांच्यासाठी विकास भाऊ मांडेकर उद्योजक यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. 2000 रुपीज. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला फलंदाज आता कुठे बाद झालाय. 28 धावांची भागीदारी मात्र नजीरची प्रभावी गोलंदाजी आहे. कौतुक करावं लागेल. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकावी लागेल नजीरवरून. या क्रुशियल मोमेंटला त्याने चांगली गोलंदाजी करत विजयाच्या शक्यता निर्माण केलेल्या आहेत. मात्र समोर अविनाश रामगुडे. ओ, वेग भन्नाट आहे आणि अडवलाय चेंडू. मात्र एक धाव इथे मिळणार आहे. वाईट पण आहे. 2 धावा. या चुका परवडणाऱ्या नाहीत. एक छोटीशी चूक होते, मात्र ती नंतर पुढे जाऊन अकराळ विक्राळ रूप धारण करू शकते. मॅच 30 धावा फलकावरती. 7 चेंडू 15. नजीर शेख परत गोलंदाजी मार्क वरती. 2 वाईट टाकलेत, 1 22. अशा 3 वाईटच्या 2 धावा आहेत. 3 धावा वाईटच्या आलेल्या आहेत. एकूण 5 धावा या षटकातून. 1 चेंडू टाकायचा आहे अजून नजीरला. विजयासाठी 15. 7 चेंडू 15. रोहन पवार ऑन स्ट्राईक. फुल टॉस होता. कव्हर्सच्या डोक्यावरून 6 धावा मिळतील. शेवटच्या चेंडूवरती नजीरला ठोकला रोहनने षटकार. चला पुढे मॅच सुरू ठेवायची आहे. रेफरल हवा असेल तर पंचांनी अजून रेफरलची घोषणा केलेली नाहीये. चला पुढे. पुढचं षटक पटकन सुरू करायचं आपल्याला. नाही, मैदानाच्या बाहेरून कुणी रिव्ह्यू मागत असेल तर तो दिला जात नाही. मैदानामध्ये जे काय होईल तेच खरं असतं. आणि पंचांकडे त्यांनी मागणी केली. पंचांनी तिसऱ्या पंचांना सांगितलं तर रिव्ह्यू मिळू शकतो. पण आता वेळही संपलेली आहे. जाऊया पुढे. 6 चेंडू शिल्लक आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 चेंडू 9 धावा. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. नेहमीच पहिलं षटक टाकणारा गोलंदाज या सामन्यामध्ये शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलेला आहे मयूर मासाळ. बारामतीचा हा धुरंदर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगचा खेळाडूला खूप लांबून धावत यायचंय. मोन्या तिथे येतोय, पोहोचतोय. एकच धाव. ओ माफ करा, शुभम आहे तिकडे. यस, शुभम गीते. मोन्या पठाण लाल टोपी आहे. तर एकच धावेची गरज आहे. तिसऱ्या पंचांना सूचना आलेली आहे. त्यांचं काम सुरू झालेलं आहे. डोंट वरी. बापरे, या पॅव्हेलियन मधून तुम्हाला पायाचा नोबॉल दिसतो. फेअर डिलिव्हरी. तीक्ष्ण दृष्टी. मला वाटतं घारीला सुद्धा स्पर्धा करेल अशी दृष्टी इकडे आलेली आहे. 37 धावा. खेळाडू आहेत, कारण जुनून असतो, तो जोश असतो. संघासाठी विजयासाठी प्रत्येक जण असूसलेला असतो आणि त्यासाठी ती क्षमता वाढते आपली आपोआप. या कंडिशनला ओ हो उंच टवल्याच्या लांब लचक षटकार. रोहन पवार. अविनाश रामगुडे कौतुकाची थाप पाठीवरती टाकणं मला वाटतंय रोहन पवार साठी ही गौरवाची गोष्ट असेल. 43 धावा. फक्त 2 धावांची गरज आहे धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला.
यस, चेंडू काढलाय, धावबाची संधी असू शकते तिथे, नो चान्स. मात्र बॅकअप आहे, एकच धाव मिळेल. रोहन पवारला स्कोअर लेवल मध्ये येतोय आणि एका धावेबरोबर 44 धावा, 3 चेंडू 1. अजूनही सामना संपलेला नाही. 3 चेंडू 1 अशी स्थिती आहे. अविनाश रामगुडे समोर आहे. अनुभवाचं मोठं भांडार आहे. अनुभवाचा खजिना मैदानामध्ये आहे. अनुभवाची अलिबाबाची गुहा स्ट्राईक एंडवर आहे. आणि मॅच संपल्याबरोबरच मैदानावर तिथे लॉट्स होणार आहे. त्यामुळे कोणत्याही सगळ्या खेळाडू, विशेषतः पाळू, अनावळे, तळेगाव या आणि विजेता संघ आपण लगेच यायचंय. ओ हो, खराब चेंडू आहे. आणि याच बरोबर आज धीरनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन ऑल इंडिया ओपन पूल मधून प्रवेश केलेला आहे सेमी फायनल मध्ये. सियाए रात नहीं लेती नाम ढलने का, यही तो वक्त होता है सूरज तेरे निकलने का. अभिनंदन धीरनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. तर धीरज शिंदे मंचावर या, तुकाराम सावंत मंचावर या आणि विजेता संघाचे संघनायक विजय खडके मंचावर या. विजय खडके मंचावरती या सेकंड साठी. तुम्ही हँडशेक साठी जाऊ नका. विजय खडके या, बाकीच्या खेळाडूंनी जा.